नेक्स्ट टर्म, टर्गर प्रेशर अँड वॉल प्रेशर. जसं एक बलून आहे, फुगा आहे, त्याच्यामध्ये आपण हवा भरू लागलो तर त्या हवेचं प्रेशर त्या बलूनच्या वॉलवरती डेव्हलप होतं. जे हवेचं प्रेशर त्या बलूनच्या वॉलवरती डेव्हलप होईल ते टर्गर प्रेशर आहे. त्याचबरोबर जसं हवेचं प्रेशर त्या बलूनच्या वॉलवरती होईल तसं त्या बलूनचा जो वॉल आहे तो काही ना काही अपोज करणार आहे. बलूनचा वॉल त्या हवेला जो अपोज करणार त्याला आपण वॉल प्रेशर म्हणणार. सो TP is equal to wall pressure. जेवढं त्या हवेचं प्रेशर बलूनच्या वॉलवरती डेव्हलप होत असेल ते टर्गर प्रेशर, आणि त्या वॉलनं हवेला केलेला अपोज तेवढाच असणार आहे, त्याला आपण वॉल प्रेशर म्हणतो. फक्त अपोजिट दिशेने आहे ते. जसं एखादी सेल, बीकर आहे, या बीकर मध्ये सेल आपण ठेवलेली आहे आणि इथं वॉटर असेल, प्युअर सॉल्व्हंट आहे, तर आतलं कॉन्सन्ट्रेशन जास्त आहे, बाहेर सोल्यूटचं म्हणू आपण, बाहेर सॉल्व्हंट जास्त आहे. आणि ऑस्मॉसिस तर तुम्हाला माहिती आहे, एंडॉस्मॉसिस होणार, वॉटर आत जाणार आणि हे जे सोल्युशन बनतंय त्या सोल्युशनचं या वॉलवरती जे प्रेशर निर्माण होत आहे, या वॉलवरती जे प्रेशर निर्माण होत आहे हे प्रेशर असेल टर्गर प्रेशर. So during endosmosis, the pressure exerted by that solution on wall, that is turger pressure. आत वॉटर जात असताना त्या सोल्युशनचं प्रेशर वाढणार आणि ते प्रेशर या वॉलवरती डेव्हलप करतंय. या सोल्युशनचं वॉलवर डेव्हलप केलं जाणारं प्रेशर म्हणजेच टर्गर प्रेशर. परंतु हा वॉल सुद्धा अपोज करणार आहे. हा वॉल सुद्धा अपोज करणार आहे आणि हे जे अपोजिंग प्रेशर आहे त्याला आपण म्हणू वॉल प्रेशर. हा वॉल जो अपोज करतो त्याला आपण म्हणतो वॉल प्रेशर. मग जर एखाद्या ठिकाणी टर्गर प्रेशर समजा 10 डेव्हलप झाला असेल तर वॉल प्रेशर सुद्धा त्याला अपोज करणारं 10 असेल. बिकॉज TP इज इक्वल टू वॉल प्रेशर. टर्गर प्रेशर इज इक्वल टू वॉल प्रेशर. त्यानंतर आणखी काही टर्म्स आपल्याला इथं स्टडी करायच्या आहेत. डिफ्युजन, डिफ्युजन साठी मेम्ब्रेन पाहिजे असं काही नाही, सेल मेम्ब्रेन पाहिजे असं काही बंधन नाही. मोमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन, दॅट इज डिफ्युजन.
पार्टिकलची मोमेंट हायर कॉन्सन्ट्रेशन कडून लोअर कॉन्सन्ट्रेशन कडे होणे याला आपण म्हणतो डिफ्युजन. सर्वात कमी डिफ्यूज व्हायचा रेट सॉलिड कडे आहे, त्याच्यानंतर जास्त लिक्विड कडे आहे आणि सर्वात जास्त हाय स्पीडनं डिफ्यूज होण्याचा रेट कुणाचा आहे? गॅसेसचा आहे. म्हणजे सॉलिड डिफ्यूज व्हायचा रेट कमी आहे, लिक्विड जास्त आहे आणि गॅसेस हायेस्ट डिफ्यूज होऊ शकतात पार्टिकल्स. जसं मी आता क्लासरूम मध्ये आलेलो आहे आणि येताना माझ्याकडे सेंटची बॉटल आणलेली आहे आणि मी सेंट स्प्रे केला, फवारला, तर तो सेंट तुमच्यापर्यंत पोचत राहणार, त्याला आपण डिफ्युजन म्हणतो. रात्री आपण रातराणीच्या झाडापासून जाताना रातराणीच्या झाडाजवळ जास्त स्ट्रॉंग स्मेल येतो, चांगला वास येतो, पण तिथून दूर जाताना तो स्मेल कमी होत नष्टही होतो. म्हणजे जे पार्टिकल्स आहेत डिफ्यूज होणारे त्याच्याकडं स्वतःचं काहीतरी डिफ्यूज व्हायचं पोटेन्शियल आहे, त्यालाच आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर. त्यालाच आपण काय म्हणतो? डिफ्युजन प्रेशर. त्या पार्टिकल ची डिफ्यूज होण्याची जी कॅपॅसिटी आहे, क्षमता आहे, त्याला आपण म्हणतो डिफ्युजन प्रेशर. आणि त्याच्या बरोबरीनं आपल्याला इथं स्टडी करायचं आहे आर्टिकल जे आहे ते महत्वाचं. फॅसिलिटेटेड डिफ्युजन. फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता डिफ्युजन तर आपल्याला माहित आहे, मोमेंट ऑफ पार्टिकल्स फ्रॉम इट्स हायर कॉन्सन्ट्रेशन टू इट्स लोअर कॉन्सन्ट्रेशन. याला मेम्ब्रेन पाहिजे का असं काही नाही, ही पॅसिव्ह प्रोसेस आहे, ही पॅसिव्ह प्रोसेस आहे. आणि त्याच्यासाठी लागणारं प्रेशर जे आहे ते डिफ्युजन प्रेशर. आता सेल मेम्ब्रेनच्या बाबतीत आपण बघूया. सेल मेम्ब्रेन जे आहे तुम्हाला तर माहिती आहे, सेल मेम्ब्रेन त्याच्यामध्ये लिपिड, दोन लिपिडचे लेयर आहेत. लिपिड लेयर आहेत हे, लिपिड बाय लेयर. आता जे सबस्टन्सेस याच्यातून पास होणार का? सिलेक्टिव्हली परमिएबल मेम्ब्रेन आहे, म्हणजे सिलेक्टेड सबस्टन्सेस पास होतात. इथून जे लिपिड सोल्युबल कंपाऊंड्स आहेत, हे लिपिड सोल्युबल कंपाऊंड इझिली पास होऊ शकतात, कारण लिपिड सोल्युबल आहेत ते. परंतु प्रॉब्लेम कुणाचा येतो तर जे वॉटर सोल्युबल कंपाऊंड आहेत, जे वॉटर सोल्युबल कंपाऊंड्स आहेत ते यातून पास होऊ शकत नाहीत, मेम्ब्रेन मधून सहजासहजी पास होऊ शकत नाहीत.
लिपिड बायलेअर मधून पास होत नाहीत. मग त्यांना पास करण्यासाठी इथं स्पेशल टाईपचे प्रोटीन्स या लिपिड बायलेअर मध्ये असतात. आता क्लोरोप्लास्ट, मायटोकॉन्ड्रिया आणि बॅक्टेरियल मेम्ब्रेन, सेल मेम्ब्रेन यांच्यामध्ये स्पेशल टाईपचे प्रोटीन असतात. त्यांना आपण म्हणतो पोरीन. पोरीन नावाचे स्पेशल प्रोटीन्स असतात आणि ते प्रोटीन्स काय करतात, वॉटर सोल्युबल म्हणजे पोरीन प्रोटीन घेतले तर वॉटर सोल्युबल कंपाऊंड जे आहेत त्यांना पास करतात. स्पेशल प्रोटीन्स याच्यामध्ये आहेत की जे वॉटर सोल्युबल कंपाऊंड्स असतील त्यांना पास करणार. जे मोठे मॉलिक्युल्स आहेत ते स्लो स्पीडनं पास होणार, छोटे मॉलिक्युल आहेत ते हाय स्पीडनं पास होणार. सम ॲक्वापोरिन्स हेल्प्स इन ट्रान्सपोर्ट ऑफ आयन्स, जसं K+, Mg++, हे जे आहेत ट्रान्सपोर्ट करण्यासाठी काही स्पेशल प्रोटीन सुद्धा इथं आहे, ॲक्वापोरिन्स. There are 8 types of aquaporins are present which are helpful in transport of various water soluble substances along with water. वॉटर जर ट्रान्सपोर्ट करायचं असेल तर त्याच्यासाठी हे ॲक्वापोरिन्स, वॉटर न्यायचं इकडून इकडं, ते लिपिड मधून जाणार आहे का, नाही. त्याच्यासाठी ॲक्वापोरिन्स असे काही स्पेशल प्रोटीन्स या मेम्ब्रेन मध्ये असतात आणि ते प्रोटीन्स काय करतात, वॉटर सोल्युबल सबस्टान्सेस याशिवाय वॉटर हे या मेम्ब्रेन मधून पास करतात. आणि ही प्रोसेस कशी आहे, पॅसिव्ह आहे, पण सिलेक्टिव्ह पण आहे, हायली सिलेक्टिव्ह आहे. पॅसिव्ह अँड हायली सिलेक्टिव्ह, यालाच आपण म्हणतो फॅसिलिटेटेड डिफ्युजन. यालाच आपण म्हणूया फॅसिलिटेटेड डिफ्युजन. आता हा जो ट्रान्सपोर्ट केला जातो, समजा हे मेम्ब्रेन आहे आणि या मेम्ब्रेन मधून कंपाऊंडचा ट्रान्सपोर्ट जो केला जातो तो 3 टाईप न होतो. एक, सिम्पोर्ट, युनिपोर्ट, अँटीपोर्ट. युनिपोर्ट, सिम्पोर्ट, अँटीपोर्ट. म्हणजे आता इथं आपण हे प्रोटीन घेऊया, हे प्रोटीन आहेत, समजा हे कॅरियर प्रोटीन्स आहेत. या कॅरियर प्रोटीन मधून 3 प्रकारचा ट्रान्सपोर्ट होतो, युनिपोर्ट, सिम्पोर्ट आणि अँटीपोर्ट. समजा ए नावाचा सबस्टान्स यातून जातोय आणि त्याचबरोबर बी नावाचा सबस्टान्स पण जातोय, ते इंडिपेंडंटली ट्रान्सपोर्ट होतात, त्यांचा जाण्याचा एकमेकावर काहीही संबंध नाही, इंडिपेंडंटली असतात ते.
याचा ट्रान्सपोर्ट दुसऱ्या बाजूला इंडिपेंडंट आहे. इथून बी जाणार असेल तर तो बी स्वतःचे स्वतः जाणार, इंडिपेंडंट आहे. सी नावाचा एखादा कंपाऊंड जाणार असेल, स्वतःचे स्वतः जाणार. अशा प्रकारची जी मोमेंट आहे त्याला आपण काय म्हणतो? युनिपोर्ट. The moment of one substance is not related to other substance. They can move independently through cell membrane. That is a uniport. त्यानंतर सिम्पोर्ट म्हणजे, आता सिम्पोर्ट म्हणजे जर एखादा कंपाऊंड असेल तर त्याचा ट्रान्सपोर्ट करण्यासाठी दुसरा कंपाऊंड सपोर्ट करतोय, मिळूनच जाणार. जसं तुम्ही पाहता क्लासरूम मध्ये स्टुडंट काही असे असतात, एखादा स्टुडंट येतो, आपला आपलं येतो, आपलं आपलं बसतो आणि आपलं आपलं घरी निघून जातो. त्याच्या येण्याचा जाण्याचा इतराशी काही संबंध नाही. युनिपोर्ट. काही स्टुडंट असे येतात, असे असतात, येताना मिळूनच जाताना मिळूनच. हा आला तर तो येणार, हा गेला तर तो जाणार. म्हणजे दोघांचं येणं एकमेकावर अवलंबून आहे. जसं हे येणं एकमेकावर अवलंबून असेल तर त्याला आपण म्हणतो सिम्पोर्ट. जसं आपल्या डायजेस्टिव्ह सिस्टीम मध्ये ग्लुकोजचा ट्रान्सपोर्ट करायचा आहे, पण त्याच्याबरोबर Na+ पण ट्रान्सपोर्ट होत असतं. जाताना ग्लुकोज आणि Na+ मिळूनच जातात. त्यामुळं याचा ट्रान्सपोर्ट जो आहे त्याला म्हणायचं सिम्पोर्ट. आणि काही ठिकाणी असंही घडतंय की या मेम्ब्रेन मधून या बाजूला एक कंपाऊंड जातो आणि त्याच्या विरुद्ध दिशेला त्याच प्रमाणात दुसरा कंपाऊंड जातो. त्याला आपण म्हणतो अँटीपोर्ट. त्याला आपण म्हणूया अँटीपोर्ट. इथं मेम्ब्रेन मधून Na+ आत जात असतं आणि त्या मोबदल्यामध्ये इकडून K+ इकडं येत असतं. Na+ K+ नर्व इम्पल्स ट्रान्समिशनच्या वेळी Na+ आणि K+ एक्सचेंज केले जातात. ते अँटीपोर्ट या सिस्टीमनं, ते अँटीपोर्ट या सिस्टीमनं केले जातात. दिस इज अबाउट फॅसिलिटेटेड डिफ्युजन, देन युनिपोर्ट, सिम्पोर्ट अँड अँटीपोर्ट.